श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे सोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पणे। श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे सोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पणे। वरते बघता इंद्रधनुसा गोफ दुहेरी विणलासे, मंगल तोरण काय बांधिले नभो मंडपी कुणी भासे। झाला सासुरी हस्त वाटतो सांज अहाहा तो उघडे, तरु शिखरावर उंच घरावर पिवळे पिवळे ऊन पडे। उठते वरती जलदावरती अनंत संध्या राग पहा, पूर्ण नभावर होय देखिले सुंदरतेचे रूप महा। फडफड करुणी भिजले अपुले पंख पाखरे सावरती, सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निज बाळासह बागडते। श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे सोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे। श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे सोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे। सुवर्ण चंपक फुलला विपिनी रम्य केवडा धरवळला, पारिजातही बघता भामा रोषमणीचा मावळला। श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे सोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे। श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे सोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे। नमस्कार, माझे नाव श्रेया सचिन सुतार। मी इयत्ता 9वी क मध्ये शिकत आहे। आमच्या भित्तिपत्रिकेचा विषय आला श्रावण ऋतुमन भावन असा आहे। हा विषय आम्हाला खूप आवडला। सृष्टीचा 5वा महिना म्हणजे श्रावण। श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे असे या श्रावण महिन्याचे वर्णन करता येईल। श्रावण हा सणांचा राजा मानला जातो। श्रावणातील पावसाचे वैशिष्ट्य म्हणजे क्षणात ऊन तर क्षणात पाऊस असे आपल्याला दिसून येते। ऊन पावसाचा हा जणू खेळच दिसून येतो। आपल्याकडे निसर्ग आणि परंपरा या दोन्ही दृष्टीने श्रावण महिन्याचे महत्त्व आहे। बरेच मराठी सण या महिन्यात येतात। श्रावण महिन्यात सारा निसर्ग फुललेला असतो। आम्ही या भित्तिपत्रिकेत श्रावण महिन्यातील नागपंचमी, रक्षाबंधन व गोपाळकाला यांची माहिती लिहिलेली आहे। श्रावण महिन्यातील कविता, श्रावण महिन्यातील सारा निसर्ग चित्ररूपात रेखाटन केलेलं आहे। पत्रिकेसाठी आम्हाला भित्तिपत्रिका विभाग प्रमुख सौ भाटे मॅडम व आमच्या वर्ग शिक्षिका काळे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभलेले आहे। आम्ही सर्व विद्यार्थी सहभागी होऊन अभ्यासपूर्ण लेखन केलेले आहे। धन्यवाद।